नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज टिफिनसाठी बनवणार होते बेसनमधली शिमला मिरची। खूप कमी साहित्य लागतं, खूप छान लागते टेस्टला आणि बनवायला पण आहे ना खूप इझी आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। मुलांना पण टिफिनसाठी आवडेल ही भाजी, कारण आजकालची मुलं ढोबळी मिरची, कोबी असल्या भाज्या जास्त खात नाही। तुम्ही जरा वेगळ्या पद्धतीने त्यांना बनवून दिलं तर ते आवडीने खातील। चला तर मंडळी, आपण आता रेसिपीला स्टार्ट करू। तर मी कालच ऑफिसवरून येताना शिमला मिरची घेऊन आलेले। तर शिमला मिरची आधी स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये, नंतर मग तिला चिरायला घ्यायची। त्याच्या आतले बी नाही घ्यायचे आपल्याला। आणि शिमला मिरची चिरताना पण जास्त बारीक नाही चिरायची, तिला मीडियम आकारामध्ये चिरायची। मग मी गॅस पेटवला आणि त्याच्यावर कढई गरम करायला ठेवली। त्याच्यात आपल्याला 3 ते 4 चम्मच बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि ते मस्त असं मंद आचेवरती सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे। म्हणजे जास्त पण नाही भाजायचं, नाहीतर मग ते कडू लागू शकतं। बघू शकता तुम्ही, कारण ते सारखं हलवावं लागतं, नाहीतर ते खालून मग असं करपलं जातं। मग मी बेसन पीठ भाजून घेतलं, त्याच्यात तुम्ही थोडंसं तूप म्हणलं तरी टाकू शकता, मी काहीच नव्हतं टाकलं। बेसन भाजून झाल्यावर मग मी त्याला बाहेर काढून ठेवलं आणि मग परत कढई स्वच्छ धुवून तापायला ठेवली। कढई छान तापली की आपल्याला त्याच्यात 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। आता ह्याला जरा तेल जास्त लागतं, कारण बेसन पीठ आहे ना तेल शोषून घेतं। तेल चांगलं तापलं ना की आपल्याला त्यात जिरे टाकून घ्यायची। जिरे चांगली तडतडली की त्याच्यात आपल्याला मग कांदा मसाला टाकायचा आहे। कांदा मसाला मी 1.5 चमचा टाकला आहे। तुम्ही तुमच्या तिखट कसं लागतं त्याच्यानुसार कमी जास्त टाकू शकता। नंतर अर्धा चम्मच मी हळद टाकली आहे। नंतर मग आपण चिरलेली ढोबळी मिरची त्याच्यात टाकून घ्यायची आणि छान फ्राय करून घ्यायची। आता मी रेसिपी स्टार्ट केली शिमला मिरचीने, पण एंड माझा ढोबळी मिरचीवरती होतोय, कारण गावाकडं शिमला मिरची कोण नाही बोलत, त्याला ढोबळी मिरचीच बोलतात। त्याच्यामुळं दोन्ही नावं माझ्या तोंडात आहेत, त्याच्यामुळे मी कधी शिमला मिरची बोलते, कधी ढोबळी मिरची बोलते, तर ते तुम्ही समजून घ्या। नंतर मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं। नंतर आपल्याला त्याच्यावरती फ्राय करून मस्त झाकण ठेवायचं होतं। त्याने ढोबळी मिरची आपल्याला वाफेवरती शिजवायची आहे, त्याच्यात अजिबात थोडं पण पाणी नाही टाकायचं, कारण ती कवळी असते, ते 10 ते 15 मिनटात आहे ना आरामात ती वाफेवरती शिजून जाते, त्याच्यामुळे त्याला पाण्याची गरज नाही पडत। मी तिला परत झाकण काढून एकदा परत फ्राय करून झाकण ठेवून घेतलं। नंतर मग ती 10 ते 15 मिनटात शिजली चांगली व्यवस्थित। शिमला मिरची चांगली शिजल्यानंतर लास्टला आपल्याला त्याच्यात बेसन भाजलेलं ॲड करायचं आहे, जे आपण मगाशीच भाजून घेतलं होतं। मग मी त्याच्यात ते बेसन ॲड केलं। नंतर त्याला परत 2 ते 3 मिनटं मीडियम आचेवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त। बघू शकता किती मस्त कलर आला आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप छान लागते टेस्टला ही रेसिपी। नंतर मग मी त्याला मस्त फ्राय करून घेतलं आणि मग टिफिन भरायला घेतला। खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्य लागतं या रेसिपीसाठी आणि टेस्टला पण खूप छान आहे। अशाच सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल। चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।